पेपरांनी काम चालवायचंय का इकडे? सिडकोने मोठी मोठी आश्वासनं दिली आम्हाला आणि आता आमच्याकडे ढुंकून पण बघत नाही. 10 मिनिटं सुद्धा पाणी नाही, कसं आम्ही हे करायचं? आणि तुम्ही आता लॉटरी सोडता सिडकोच्या, कशासाठी फसवणूक करता? आमची तर खूपच फसवणूक केलेली आहे सिडकोने. लाल पाणी येतंय, कसं प्यायचं आम्ही ते पाणी? पावसाच्या पाण्याने आम्ही ते खाली पाईप सोडले ना टॅरेसचं पाणी ते गोळा करतो आणि आम्ही संडास बाथरूमला वापरतो. एक एक बाल्टीमध्ये आम्ही काय करायचं? आंघोळ्या करायचं, प्यायचं, कोणाला द्यायचं, काय करायचं? त्या नवरा बायकोंच्या मध्ये आता भांडण चालू झालंय. आता मला ते नवरा बायको असं म्हणतात की आम्हा दोघांनाच आता पाणी नाही, लेकरा बाळांना पाणी नाही, तुझे आई वडील कुठून पोचायचं? घरं देताना तर दिली की गव्हर्नमेंटची घर आहे, सिडकोची घर आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि आता काय? आजच्या न्यूज मध्ये आम्ही ऐकलं तर नवीन घरं बांधायची त्यांना अथॉरिटी मिळाली. अरे जुन्या घरांची तर तुम्ही दुरुस्ती करा, मग नवीन घरांची अथॉरिटी द्या. त्यापेक्षा मग आम्ही भाड्यांच्याच घरामध्ये सुखी होतो. निदान अर्धा तास तरी पाणी भेटत होतं. नवी मुंबई सिडकोवरती तळोजा वासियांचा मोर्चा आहे. भर पावसाळ्यामध्ये त्यांना पाणी मिळत नाहीये. एकंदरीत आपल्याशी महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मॅम, काय सांगाल, आज मोर्चा काढला आहात तळोजा वासियांनी आणि या ठिकाणी सिडकोचं पाणी येत नाहीये, त्याबद्दल मोर्चा काय म्हणाल? सिडकोने मोठी मोठी आश्वासनं दिली आम्हाला आणि आता आमच्याकडे ढुंकून पण बघत नाहीये. पाण्याचे किती प्रॉब्लेम चालू आहे. पाणी लागतं, बरोबर आहे ना? पाणी हवं की नको? तुम्ही आम्हाला 5-5 मिनिटं पाणी देणार, एक एक बाल्टीमध्ये आम्ही काय करायचं? आंघोळ्या करायचं, प्यायचं, कोणाला द्यायचं, काय करायचं? हा, काहीतरी विचार केला पाहिजे ना सिडकोनी. घरं देताना तर दिली की गव्हर्नमेंटची घर आहे, सिडकोची घर आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि आता काय? आम्ही व्याजाने पैसा भरतोय इथे, बरोबर आहे ना? लोन काढून पैसे भरलेत आम्ही आणि आता आम्हाला पाणी द्यायचं. मग तुम्ही तुमच्या चाव्या घ्या आणि आम्हाला आमचे पैसे व्याजासकट परत करा. नक्कीच भर पावसाळ्यामध्ये पाणी मिळत नाही, तुम्ही काय म्हणाल? आम्हाला रूम देता वेळेस 24 तास पाणी म्हणून आश्वासन दिले त्यांनी. आता 1 तास पण पाणी नाही, 1 महिना 24 तास पाणी दिलं. आता 10 मिनिटं सुद्धा पाणी नाही, कसं आम्ही हे करायचं? आणि तुम्ही आता लॉटरी सोडता सिडकोच्या, कशासाठी फसवणूक करता? आमची तर खूपच फसवणूक केलेली आहे सिडकोने. नक्कीच सिडकोनी फसवणूक केली असा आरोप केला जातो महिलांकडून. काय म्हणाल आपण? पाणी येतंय, 40%च पाणी येते, 100% पाणी यायला पाहिजे आणि 20% सुद्धा पाणी नाहीये. पावसाच्या पाण्याने आम्ही ते खाली पाईप सोडले ना टॅरेसचं पाणी ते गोळा करतो आणि आम्ही संडास बाथरूमला वापरतोय आणि झाड मागवतो बाहेरून प्यायला. कसं काय करायचं? विकतच पाणी घेतोय. टँकरचं पाणी खराब किती आहे, ते प्यायचं कसं? ते टाकीत टाकल्यामुळे उसळतंय सगळं, लाल पाणी येतंय, कसं प्यायचं आम्ही ते पाणी? विकत पाणी पितोय आम्ही, कसं काय होणार? हा, ते 50 रुपयाला एक बॉटल. 50 रुपयाचा एक बाटला आम्ही रोज विकत घेतो. पैसा कोण देणार आहे? सिडको देणार आहे का आम्हाला? त्या पाण्यासाठी पण आम्हाला रेशनच्या लाईनीसारखी लाईन लावून तो बाटला आम्हाला घ्यायला लागतो. आजारी माणसं पडले तर त्यांना दवाखान्यात न्यायला परत पैसा खर्च करा. मग कसं काय करायचं सर्वसामान्य जनतेने? तर आपण पाहतोय यांचा रोष या ठिकाणी जे आहे सिडकोचा, या ठिकाणी आपण पाहतोय अधिकाऱ्यांचा. एकंदरीत पाहिलं तर सिडकोकडून पाणी मिळत नाहीये आणि भर पावसामध्ये पाणी मिळतं. आपल्या परत अध्यक्ष आहेत, आपण काय म्हणाल? पाण्याचा हा मोर्चा आपण काढलेला आहे, एकंदरीत काय मागणी आहे सिडकोकडे आपल्या? हे पहा, आजचा हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे तो आमचा आसावरी गृह संकुल या सर्व रहिवाशांच्या वतीनं आम्ही इथे जमलेलो आहोत. इथे कोण नेता नाही, इथे कोण पुढारी नाहीये. ही आमच्या ही तळमळ आमची आहे, अर्थ हक्क आहे. आमचा पाण्याचा हक्क आम्हाला मिळत नाहीये. सिडकोनं जसं आमच्या भगिनींनी सांगितलं, ज्यावेळी आम्हाला घरं त्यांनी दिली त्यावेळी आम्हाला सांगितलं की 24 तास तुम्हाला पाणी देतो. आज ती परिस्थिती काहीच नाही आहे. आम्हाला ना 2 वेळचं पण नाही, ना 1 वेळचं पण पाणी नाही. जसं सांगितलं 10 मिनिटं ते पण पाण्याचा आवाज येतो आणि पाण्याचा आवाज बंद होतो. काही आपले बांधव, काही आपल्या भगिनी असं करतात. ही इमारत मोठी आहे, त्या इमारतीच्या खाली उभा राहतात. पावसाचं पावनळी गळते, त्या पावसाच्या पावनळी गळतेल्या बघून त्या जमा करतात आणि आपल्या घरात मध्ये घेऊन जातात. शोकांतिका आहे साहेब, ही फार मोठी शोकांतिका आहे. आमचं हे हाल या सिडको प्रशासनाला बघवत नाही, हे आम्हाला बघवत नाही. सिडको प्रशासनानं फसवणूक केलेली आहे, चक्क फसवणूक. आज आमच्या खिशामध्ये चाव्या आहेत, आम्ही घराच्या चाव्या घेऊन आलेलो आहोत की आम्ही चाव्या सरेंडर करणार आहोत. सिडको प्रशासनानं आमच्या चाव्या घ्याव्या, आम्हाला आमची घरं आम्ही रिटर्न करतोय. आमचं पैसे त्यांनी व्याजासकट परत करावं. जर तुम्हाला ते करायचं नसेल तर आम्हाला कमीत कमी सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, तुम्हाला 24 तास देता येत नसेल तर निदान मुबलक पाणी थोड्या प्रमाणात जे आम्हाला गरज आहे तितकी पाणी द्या. आज अशी परिस्थिती आहे. तुम्हाला एक दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला साहेब, की आता ज्या घरामध्ये नवरा बायको, मुलं आणि म्हातारी आई वडील जर असेल तर त्या नवरा बायकोंच्या मध्ये आता भांडण चालू झालंय. आता मला ते नवरा बायको असं म्हणतात की आम्हा दोघांनाच आता पाणी नाही, लेकरा बाळांना पाणी नाही, तुझे आई वडील कुठून पोचायचं?
आणि हे ना कुठे म्हणजे घरामध्ये प्रचंड मोठा असंतोष निर्माण झाला आहे. आणि ह्या असंतोषाला कारणीभूत कोण असेल तर सिडको प्रशासन आहे. आणि या सिडको प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलोय. आमचा हे बघा, हे संविधानिक पद्धतीनं आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला मानणारे आम्ही सर्व ही लोक आहोत. संविधानिक पद्धतीनं आम्ही हा मोर्चा घेऊन आलेलो आहोत. आमची कळकळीची विनंती आहे, आमची कळकळीची हात जोडून विनंती आहे प्रशासनाला की आम्हाला पाणी द्या, 2 वेळ का असं आम्हाला पाणी द्या. मुख्यमंत्र्यांना काय मागणी आहे? मुख्यमंत्र्यांना काय मागणी आहे? मुख्यमंत्र्यांना देखील हीच आमची हक्क असणार आहे की बाबांनो, आम्हाला आम्ही ज्यावेळी जिथे आमचे काही मंडळ, काही बांधव आजच्या न्यूज मध्ये आम्ही ऐकलं तर नवीन घरं बांधायची त्यांना अथॉरिटी मिळाली. अरे जुन्या घरांची तर तुम्ही दुरुस्ती करा, मग नवीन घरांची अथॉरिटी द्या. आम्हाला पाणी तर पुरवू द्या. हा, तुम्ही साहेब गेले हे पहा, आसावरी ऐका आसावरी गृह संकुलामध्ये गेली 5 वर्ष आम्ही राहतोय. 5 वर्षापासून हा पाण्याचा प्रॉब्लेम जैसे तेच आहे. सिडको प्रशासन म्हणते पाणी येईल, आजपर्यंत आपल्याला त्यांनी पाणी सॉल्व्ह केलेलं नाही. आता तुम्ही जर तळोजा विभागामध्ये तुम्ही गेलात तर आसावरीच्या आजूबाजूला फेज 2 फेज 3 हे तयार झालेलं आहे. आणि हे ते हजारो घरं बांधून ठेवलेली आहेत. जर तुम्ही 5 वर्षापूर्वी ज्यांना घरं बांधून दिलीत त्यांना तुम्ही पाणी 2 वेळेचं देऊ शकत नाही. म्हणजे हजारो घरं तुम्ही बांधलेली आहेत, त्यांना पण फसवणूक करतच आहात. आमची पण फसवणूक केली, त्यांची पण फसवणूक करत आहात. आणि जर हे पहा, एक इशारा आहे, प्रशासनाला इशारा आहे, हे इशारा आहे. हा आम्ही इशारा देण्यासाठी आलेलो आहोत. उग्र आंदोलन छेडलं जाईल आणि ह्या उग्र आंदोलनाला सिडको प्रशासन जबाबदार राहील. हे उग्र आंदोलन हे फक्त आसावरी गृह संकुल नव्हे, येणाऱ्या काळामध्ये जेवढे आजूबाजूच्या सोसायट्या आहेत त्या महासोसायट्यांचा एक फार मोठं आंदोलन आणि उग्र आंदोलन चालू आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी भर पावसामध्ये आंदोलन करतात. लाडक्या बहिणी म्हणलं जाते, लाडक्या बहिणींना आता सिडको पाणी देत नाही, काय म्हणाल? लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देताय पण पाण्याची सोय केली का? पाण्यासाठी आम्ही गावाला जसं हंडे घेऊन जातो तशी आताची परिस्थिती आहे. आम्ही पाणी घेऊन याच्या घरातून पाणी, आणि तिथं थोडं पाणी आलं, तिथं पावसाचं पाणी आलं तर पावसाचं पाणी भरायला जातं. त्यापेक्षा मग आम्ही भाड्यांच्याच घरामध्ये सुखी होतो. निदान अर्धा तास तरी पाणी भेटत होतं. सिडकोच्या घरामध्ये तर आम्हाला 5 मिनिटं पण पाणी भेटायची मुश्किल झाली आहे. नक्कीच सिडकोच्या घरात या ठिकाणी पाणी मिळत नाही. आणि मुख्यमंत्री साहेब आपण पाहताय लाडक्या बहिणीच्या आहेत या ठिकाणी रस्त्यावरती आहेत, परंतु सिडकोकडून पाणी दिलं जात नाही. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.